मुंबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहनांची नाशिक, शहापूर, कल्याण, भिवंडी, मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक होते। रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी कल्याण भिवंडी भागात राहणारे हजारो नोकरदार हलकी वाहने दुचाकीवरून आपापल्या कचेऱ्यांमध्ये जातात। असं असताना हा महामार्ग पुरेसा रुंद नाही। पावसाळ्यात दरवर्षी महामार्गाची चाळण होत असते। यंदा ही परिस्थिती काही वेगळी नाही। पहिल्याच पावसामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांसारखी या महामार्गाची अवस्था झाली आहे। खारेगाव खाडीपुलाचा भाग, दिवे अंजूर, मानकोली, वासिन, आसनगाव भागामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। काही ठिकाणी डबक्याएवढे मोठे खड्डे पडले आहेत, तर दिवे अंजूर भागामध्ये दुभाजकांमध्ये पाणी साचून तळे तयार झालेले आहे। अवजड वाहनांची वाहतूक कोंडी वाढल्यामुळे आणखी त्याच्यामध्ये भर पडत आहे। ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा अपुरी पडत आहे। महामार्गावरती ठाणे येथील माजीवाडा ते वडफे रस्त्यांची अत्यंत दुरुस्ती आणि रुंदीकरणाचं काम राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू आहे। वडपेच्या पुढील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत या यंत्रणांविरोधात चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। फेसबुक, समाज माध्यमांद्वारे याबाबत संतप्त प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत। तर महामार्गावर जीव मुठीत घेऊन या ठिकाणी वाहन चालकांना आपली वाहनं चालवावी लागत आहेत।